नमस्कार मित्रांनो, एका विद्यार्थिनीचा असा प्रश्न आहे, सेकंड इयरची विद्यार्थिनी. मध्ययुगाचा इतिहास शिकवत असताना मी तिला औरंगजेब सांगितला आणि त्या औरंगजेबाचे महाराष्ट्रामध्ये झालेले हाल बघून तिने मला असा प्रश्न केला की सर, औरंगजेबाचं 5 लाख सैन्य होतं आणि मराठ्यांचं केवळ 80,000. तर मग तरीही औरंगजेब आपला जे मराठा साम्राज्य आहे ते जिंकू का नाही शकला? तर मी त्या मुलीला उत्तर दिलं की मराठ्यांचं जे स्वराज्य आहे, स्वराज्य, हे फक्त त्याच्या राजाचं राज्य नव्हतं. हे इथल्या शेतकऱ्यांचं, इथल्या दलितांचं, इथल्या आदिवासींचं, इथल्या कामगारांचं ते स्वराज्य होतं. हे स्वराज्य म्हणजे माझं राज्य आहे आणि ते टिकवायचं ही माझी जबाबदारी आहे. अशी जबाबदारी तिथला प्रत्येक व्यक्ती मानत होता आणि म्हणून एखाद्या राजाला हरवणं, त्याला पदच्युत करणं, बाजूला करणं आणि त्याचं राज्य हस्तगत करणं हे औरंगजेबासाठी सोपं होतं. जसं त्याने 1687ला आदिलशहाचं राज्य हस्तगत केलं किंवा 1686ला गोवळकोंड्याचं राज्य हस्तगत केलं तसं. परंतु मराठ्यांचं जे राज्य होतं हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरसुद्धा छत्रपती राजारामांनी चालवलं आणि पुढे त्यांच्या सरदारांनी चालवलं किंवा महाराणी ताराबाई या स्वतः लढल्या आणि नंतर धनाजी, संताजी आणि इतर त्या शेतकरी मावळ्यांमधून इतर मावळे निर्माण होऊन अनेक सरदार घराणे उदयाला आले. उदाहरणार्थ होळकर, शिंदे, गायकवाड, घोरपडे इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि या सगळ्या समूहामुळे औरंगजेबाला स्वराज्य जिंकणं अशक्य होऊन बसलं. कारण स्वराज्य हे एका राजाचं राज्य नव्हतं, ते माझं, तुमचं, प्रत्येकाचं राज्य होतं आणि प्रत्येकाला हरवणं हे औरंगजेबाच्या 5 लाख काय 50 लाख सैन्याला सुद्धा अशक्य. धन्यवाद. ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.